मला नक्की माहिती होतं की उद्धव ठाकरेंना कणकवलीत युती करायची नव्हती तुमच्या बरोबर, पण ती जी काही शहर विकास आघाडी झाली त्यात तुम्ही सुद्धा सामील झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात कधीतरी परत तुम्ही उद्धवजी असे एकत्र दिसणार. बघा, आम्ही या ज्या निवडणुका होत्या या काही ठिकाणी आम्ही शिवसेना, भाजप आणि अजित पवार युती केली. काही ठिकाणी दोघांची झाली, काही ठिकाणी तिघांची झाली, काही ठिकाणी युती तिथल्या स्थानिक पातळीवर समीकरणामुळे झाली नाही. पण आम्ही तिकडे देखील लढलो, मैत्रीपूर्ण लढलो आणि आम्ही विकासाचा अजेंडाच राबवला, मुख्यमंत्र्यांनी, मी स्वतः, अजितदादांनी. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो याचा एंड रिझल्ट काय बघाल तुम्ही. महायुतीच जवळपास 70-80% जिंकेल. ते नशीब की आता तो निकाल पुढे ढकललाय, नाहीतर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे कुठं पळाले असते माहित नाही. पण तुम्ही कणकवलीचं उत्तर दिलं नाहीत. कणकवलीचं काय उत्तर काय झालंय? कणकवलीला काय झालेलं आहे? शहर विकास आघाडी कणकवलीमध्ये आमचे निलेश राणे तिथे लढत होते आणि तिथे आमची भाजप आणि शिवसेनेची युती नव्हती. तिथे मैत्रीपूर्ण लढलो. काही गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये छोट्या मोठ्या होतात, परंतु निवडणूक झाल्या म्हणजे आम्ही बाकी महाविकास आघाडीसारखे नाही. आमची युती जी झालेली आहे ही युती काल परवाची नाही आहे. ही एका विचारधारेने युती झालेली आहे, आयडिओलॉजीचे वर युती झालेली आहे. ही बाळासाहेब आणि अटलजी अडवाणींनी युती केलेली आहे. आणि आता या एनडीएचे प्रमुख कोण आहेत? आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. ती युती पुढे घेऊन जात आहेत, एनडीएला पुढे घेऊन जात आहेत, देशाला पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, जे प्रधानमंत्री एनडीएच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत, देशाचं प्रगती पथावर नेत आहेत आणि जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव जे काही मोठ्या अभिमानाने घेतलं जातं, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी महायुती मजबूत करणं गरजेचं आहे. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा का की जे काही भाजपानं तुमच्या पक्षाची लोक घेतली, खास कल्याण डोंबिवलीतून, तुम्ही नाराज नाही असं निवडणुकीत होतं असं म्हणून तुम्ही ते सोडून दिलंय का? कारण तुमच्या नाराजीची चर्चा खूप मोठी होती. काय पत्रकारांमध्ये आणि मीडियामध्ये ज्या गोष्टी काही आमच्यामध्ये चांगल्या घडल्या ते दाखवतच नाहीत. प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमचे, पतंगही सगळे उडवतात. आता आम्ही असं केलं पाहिजे. मी काल कुठेतरी म्हणालो, आता आम्ही हसता सेल्फी काढली पाहिजे आणि पाठवली पाहिजे, इंस्टाग्रामवर पाठवली पाहिजे. आम्ही एकमेकाला जे काही आम्ही दररोज बोलत होतो निवडणुकीच्या काळात पण, मग ते बोललेलं रेकॉर्डिंग पाठवलं पाहिजे. आता यामध्ये शेवटी आम्ही एका विचाराने एकत्र आलेलो आहोत आणि एक विचारधारा आहे. आमची लढाई खुर्चीसाठी नाही आहे. खुर्ची हा आमचा अजेंडा नाही, डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. सर्वसामान्य